इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 पाठ 5वा हरित ऊर्जेच्या दिशेने। विद्यार्थी मित्रांनो, आपण दैनंदिन जीवनामध्ये विविध ऊर्जांचा वापर करत असतो। ऊर्जेचा वापर करून आपण निरनिराळी कामे करत असतो। मग ऊर्जा म्हणजे काय? मागील इयत्तेत आपण शिकलो आहोत, पदार्थातील कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय। ऊर्जेचे विविध प्रकार कोणते? स्थितीज ऊर्जा व गतिज ऊर्जा। ऊर्जेची विविध रूपे कोणती? उष्णता ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा, अणु ऊर्जा इत्यादी ऊर्जेची विविध रूपे आहेत। मित्रांनो, मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र व निवारा या आहेत। याप्रमाणेच ऊर्जा देखील मानवाची प्राथमिक गरज बनली आहे। सकाळी उठल्यापासून वेगवेगळी कामे करताना आपण स्नायू ऊर्जा, उष्णता ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, सौर ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा इत्यादींचा वापर करत असतो। ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येते। मानवाला आवश्यक असणारी विविध रूपातील ऊर्जा मिळवण्यासाठी विविध ऊर्जा स्रोत वापरले जातात। आपण ऊर्जा रूपांतरणाची काही उदाहरणे पाहूया। विद्युत पंखा, विद्युत रवी म्हणजेच ब्लेंडर, मिक्सर या उपकरणात विद्युत ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतर होते। वॉटर हीटर, मायक्रो ओव्हन यात विद्युत ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते। दूरदर्शन याच्यामध्ये विद्युत ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत, ध्वनी ऊर्जेत रूपांतरण होते। विद्यार्थी मित्रांनो, ऊर्जेचे रूपांतरण आणि विद्युत ऊर्जेचे उपयोग आपण जरा आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊ। जलचक्राच्या द्वारे पाऊस पडतो। हा पाऊस धरणामध्ये उंचावर त्याचं पाणी साठवलं जातं। धरणाद्वारे विद्युत निर्मिती केली जाते आणि ही विद्युत निर्मिती घरोघरी पोहोचवली जाते। घरामध्ये आपण विद्युत ऊर्जेचा वापर वेगवेगळ्या उपकरणात विद्युत उपकरणामध्ये करत असतो। आपण घरामध्ये, शाळेत, ऑफिस, बँका, रेल्वे इत्यादी सर्वच ठिकाणी विद्युत ऊर्जा वापरत असतो। म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री सुद्धा आपण विद्युत ऊर्जेचा वापर करत असतो। म्हणजेच आपली विजेवर बरीच कामे अवलंबून असतात। आता तर वीज नाही ही कल्पनाच आपण करू शकत नाही। या पाठात आपण विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सध्या कोणकोणत्या निरनिराळ्या ऊर्जा स्रोतांचा वापर केला जातो, त्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात, या प्रत्येक पद्धतीत कोणते शास्त्रीय तत्व वापरले जाते, हे ऊर्जा स्रोत वापरण्याचे फायदे काय, तोटे काय याविषयी माहिती घेऊया। तत्पूर्वी आपण आपल्या पाठाचं नाव हरित ऊर्जेच्या दिशेने म्हणजे काय याविषयी थोडी चर्चा करूया। मुलांनो, विद्युत निर्मिती ही वेगवेगळ्या इंधनांपासून तसेच इतर ऊर्जेपासून केली जाते। जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती, पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, जैविक इंधनापासून विद्युत निर्मिती अशा विविध मार्गांनी विद्युत निर्मिती होऊ शकते। यात वापरण्यात येणारे ऊर्जा स्रोत जलसाठा, वेगात वाहणारा वारा, सूर्यप्रकाश व जैविक इंधन म्हणजेच बायोगॅस हे कधीही न संपणारे आहेत, म्हणजेच शाश्वत आहेत। तसेच यामध्ये पर्यावरणीय समस्या निर्माण होत नाहीत। म्हणून अशा प्रकारांनी निर्मित ऊर्जा ही पर्यावरण स्नेही ऊर्जा आहे। यालाच आपण हरित ऊर्जाही म्हणू शकतो। म्हणजेच सध्याच्या परिस्थितीत काळाच्या गरजेनुसार जगात सर्वत्र पर्यावरण स्नेही अर्थात हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल चालू आहे आणि म्हणूनच आपल्या पाठाचं नाव हरित ऊर्जेच्या दिशेने असे आहे। आता आपण विद्युत ऊर्जा निर्मिती कशी केली जाते हे पाहू। बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग केला जातो। सन 1831 मध्ये फॅरेडेने दाखवून दिले की हलत्या चुंबकाच्या सहाय्याने विद्युत वाहकात विद्युत धारा निर्माण करता येते। विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलले तर विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होते आणि विद्युत वाहक तारेसभोवतालचे चुंबकीय क्षेत्र दोन प्रकारे बदलू शकते। हे आपण आकृतीच्या आधारे समजून घेऊया।
विद्युत वाहक तार स्थिर असेल व चुंबक फिरता असेल तर विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते। आता या आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येईल, या ठिकाणी एक आपण पट्टी चुंबक घेतलाय आणि दोन आधारांच्या दरम्यान आपण वाहक तार जोडलेली आहे गॅल्व्हॅनोमीटरला। यामध्ये पहिला प्रकार जो आहे विद्युत वाहक तार स्थिर असेल, म्हणजे ही वाहक तार आपण स्थिर ठेवली आणि चुंबक सतत फिरता ठेवला तर आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरमध्ये विद्युत धारा निर्माण झाल्याचं दिसून येतं। तसंच जर चुंबक स्थिर असेल आणि विद्युत वाहक तार फिरती असेल तरीही विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते। आता या प्रकारामध्ये चुंबक आपण स्थिर ठेवला आणि हे जे आधार आहेत या आधाराच्या दरम्यान ही वाहक तार आपण फिरती ठेवली, म्हणजे A to B, B to A अशी सतत ही आपण फिरती ठेवली तरी देखील गॅल्व्हॅनोमीटरमध्ये आपल्याला विद्युत धारा निर्माण झालेली दिसून येते। हेच आपण वेगळ्या आकृतीने या आकृतीनेही समजून घेऊ शकतो। हा पट्टी चुंबक आहे। पट्टी चुंबक हा गोल फिरणाऱ्या अक्षीय दांड्याला जोडलेला आहे। तारेचे वेटोळ आहे। तारेची दोन टोकं ही गॅल्व्हॅनोमीटरला जोडलेली आहे। जर आपण इथे चुंबक फिरता ठेवला आणि तार स्थिर ठेवली, वाहक तार स्थिर ठेवली तरी देखील व्होल्टमीटरमध्ये विभवांतर निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं। किंवा उलट जर आपण चुंबक स्थिर ठेवला आणि तारेचं वेटोळं फिरतं ठेवलं तरी देखील व्होल्टमीटरमध्ये विभवांतर निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे या दोनही प्रकारामध्ये वाहक तारेत विभवांतर निर्माण होऊ शकते। या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करणाऱ्या यंत्राला विद्युत जनित्र असं म्हणतात। या जनित्राची ब्लॉक डायग्राम या ठिकाणी मी दाखवलेली आहे। N आणि S हे शक्तिशाली नालाकृती चुंबक आहेत। याच्या दरम्यान वाहक तारेचं कुंडल आपण फिरतं ठेवलेलं आहे। हे वाहक तारेचं कुंडल फिरतं ठेवले असता आपल्याला विद्युत धारेची निर्मिती झालेली दिसून येते। ही जी ब्लॉक डायग्राम आहे त्याचीच विद्युत जनित्राची रचना या आकृतीमध्ये तुम्हाला दिसून येते। विद्युत निर्मिती केंद्रात मोठमोठी जनित्र वापरतात। या जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी टर्बाइन म्हणजे झोत यंत्र वापरले जाते। या टर्बाइनला पाती असतात। या पात्यांवर द्रव अथवा वायूचा झोत टाकल्यास त्या झोतातील गतिज ऊर्जेमुळे टर्बाइनची पाती फिरू लागतात आणि हे टर्बाइन अक्षीय दांड्याच्या सहाय्याने जनित्राला जोडलेलं असतं। यामुळे जनित्रातील चुंबक फिरायला लागतं आणि विद्युत निर्मिती होत असते। या विद्युत निर्मितीची पद्धत, त्याची प्रवाह आकृती आपण पाहूयात। टर्बाइन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जा स्रोताचा वापर केला जातो। या ऊर्जेच्या सहाय्याने टर्बाइन फिरवले जातात। टर्बाइनच्या आधारे जनित्र फिरवून त्याद्वारे विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाते। विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करण्यासाठी जनित्र लागते। जनित्र फिरवण्यासाठी टर्बाइन लागतं आणि टर्बाइन फिरवण्यासाठी कुठल्या प्रकारचा ऊर्जा स्रोत वापरला आहे त्यानुसार विद्युत निर्मिती केंद्राचे वेगवेगळे प्रकार आहेत। त्याची माहिती आपण आता पुढे घेणार आहोत आणि या प्रत्येक प्रकारात वापरला जाणारा जो टर्बाइन आहे त्याचं डिझाइन वेगवेगळं असतं। पहिला प्रकार बघूयात आपण, औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र। या प्रकारच्या ऊर्जा निर्मिती केंद्रात टर्बाइन फिरवण्यासाठी पाण्याच्या वाफेचा उपयोग केला जातो। त्यामुळे याला औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र म्हणतात। वरील केंद्रातील विद्युत ऊर्जा निर्मिती कशी केली जाते त्याची प्रवाह आकृती, त्याचं वर्णन आपण या ठिकाणी पाहूयात। यात इंधन म्हणून कोळसा वापरला जातो। कोळशाचं ज्वलन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग करून बॉयलरमध्ये पाणी तापवण्यासाठी केला जातो। या पाण्याचं रूपांतर उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेत होतं। या वाफेच्या शक्तीमुळे टर्बाइन फिरतं आणि त्याला जोडलेलं जनित्र फिरून विद्युत निर्मिती होत असते आणि याच वाफेचं पुन्हा पाण्यात रूपांतर करून ते परत बॉयलरकडे पाठवलं जातं। आता आपण औष्णिक विद्युत निर्मिती तंत्राची रचना समजून घेताना या आराखड्याचं निरीक्षण करू। बॉयलरमध्ये
इंधन म्हणून वापरलेल्या कोळशाचे हवेच्या सानिध्यात ज्वलन होते। त्यावेळी निर्माण झालेले उत्सर्जित वायू उंच धुरांड्यामार्फत हवेत सोडले जातात। त्याचवेळी बॉयलरमध्ये तयार झालेल्या पाण्याच्या तप्त व उच्च दाबाच्या वाफेने टर्बाईन फिरवलं जातं। या टर्बाईनमुळे जनित्राच्या सहाय्यानं विद्युत निर्मिती केली जाते। आता या वाफेने टर्बाईन फिरल्यानंतर त्या वाफेचे तापमान आणि दाब कमी होतात आणि अशा वाफेतील उष्णता काढून घेण्याचं कार्य संगणन यंत्रात केलं जातं। यात कूलिंग टॉवरमधील पाण्याच्या सहाय्यानं त्या वाफेला थंड करून त्याचं परत पाण्यात रूपांतर होतं। ही उष्णता मग बाष्प आणि तप्त हवेच्या स्वरूपात कूलिंग टॉवरमार्फत बाहेर सोडलं जातं। तसेच काहीसं गरम पाणी हे पंपाच्या सहाय्यानं परत बॉयलरमध्ये पाठवलं जातं। अशा पद्धतीची रचना औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात असते। आता या केंद्रामध्ये टप्प्याटप्प्यानं होणारं ऊर्जा रूपांतरण या प्रवाह आकृतीमध्ये दर्शवलेलं आहे। याच्यामध्ये आपण इंधन म्हणून कोळसा वापरलेला आहे। कोळशामध्ये असलेली रासायनिक ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये होतं, त्यामुळे औष्णिक ऊर्जा निर्माण होते। या औष्णिक ऊर्जेच्या सहाय्यानं पाण्याची वाफ बनवली जाते। या वाफेला गतिज ऊर्जा असते। या गतिज ऊर्जेच्या सहाय्यानं टर्बाईन फिरून जनित्राच्या सहाय्यानं विद्युत निर्मिती होत असते। या ठिकाणी चंद्रपूर या ठिकाणी असलेलं औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र दर्शवलेलं आहे। औष्णिक विद्युत निर्मिती हा विद्युत निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा मार्ग आहे, परंतु या प्रकारच्या विद्युत निर्मितीमुळे काही समस्या निर्माण होतात। कोळशाच्या ज्वलनामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारखे आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात। त्यामुळे हवा प्रदूषण होते। तसेच इंधनाचे सूक्ष्म कणही हवेत मिसळतात, त्यामुळे श्वसन संस्थेचे गंभीर आजार उद्भवू शकतात। तसेच कोळशाचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत, त्यामुळे विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा येतील। आता आपण अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्राविषयी माहिती घेऊयात। यामध्ये जनित्र फिरवण्यासाठी वाफेवर चालणारे टर्बाईन वापरले जाते, परंतु येथे युरेनियम अथवा प्लुटोनियम सारख्या अणुकेंद्रकांच्या विखंडनातून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग केला जातो व पाण्यापासून उच्च दाबाची व उच्च तापमानाची वाफ निर्माण केली जाते। म्हणून अशा विद्युत केंद्रास अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र असे म्हणतात। या केंद्रातील प्रवाह रचना आपण आकृतीच्या सहाय्याने समजावून घेऊ। अणुविभजनासाठी अणुभट्टीसाठी इंधन म्हणून युरेनियम आणि प्लुटोनियमचा वापर केला जातो। यात निर्माण झालेल्या ऊर्जेपासून पाण्याची वाफ मिळवली जाते। त्याच्या सहाय्यानं टर्बाईन फिरवलं जातं व जनित्राच्या सहाय्यानं विद्युत ऊर्जा मिळवली जाते। वाफेचं पुन्हा पाण्यात रूपांतर करून त्याचा उपयोग परत वाफ करण्यासाठी केला जातो। अणुविद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतरण आपण पाहूयात। अणुतील ऊर्जेच्या सहाय्यानं औष्णिक ऊर्जा मिळवली जाते। यातील वाफेला गतिज ऊर्जा मिळते। या गतिज ऊर्जेच्या सहाय्यानं टर्बाईनला गतिज ऊर्जा मिळून जनित्राच्या सहाय्यानं विद्युत ऊर्जा निर्मिती होत असते। अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा कशी निर्माण केली जाते हे पाहण्याआधी आपण युरेनियमचं केंद्रकीय विखंडन कशा पद्धतीनं होतं ते आपण पाहूया। यात अणुऊर्जा मिळवण्यासाठी युरेनियम 235 या अणुवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो। त्याचं रूपांतर त्यामुळे युरेनियम 236 या समस्थानिकामध्ये होतं। हे समस्थानिक अतिशय अस्थिर असतं। त्याचं बेरियम आणि क्रिप्टॉन यामध्ये विखंडन होतं। त्याचबरोबर 3 न्यूट्रॉन व 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी ऊर्जा बाहेर पडते। या निर्माण झालेले 3 न्यूट्रॉन अजून
3 युरेनियम 235 अणूचे विखंडन करून ऊर्जा मुक्त करतात। या प्रक्रियेत निर्माण झालेले 9 न्यूट्रॉन इतर युरेनियम अणूंचे विखंडन करतात। अशा प्रकारे अणुविखंडनाची ही साखळी प्रक्रिया चालू राहते। यात निर्माण होणाऱ्या उष्णता ऊर्जेच्या साहाय्याने विद्युत निर्मिती केली जाते। आता आपण अणु ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा याविषयी माहिती घेऊयात। अणुभट्टीत नियंत्रित अणुविभंजनाची क्रिया घडवून आणली जाते। ही प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी बोरॉन आणि कॅडमियमच्या कांड्या वापरतात। यात निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेच्या साहाय्याने उच्च तापमानाची व उच्च दाबाची वाफ मिळवून टर्बाइन फिरवलं जातं व जनित्राच्या साहाय्याने विद्युत निर्मिती केली जाते। कूलिंग टॉवरमधील थंड पाण्याच्या साहाय्याने संगणन यंत्रामध्ये वाफेचे पाण्यात रूपांतर होते आणि ती वाफ ते परत वाफ निर्मिती यंत्रामध्ये सोडलं जातं। या ऊर्जा प्रकल्पामुळे वायू प्रदूषण होत नाही, परंतु अणुविखंडन प्रक्रियेत तयार होणाऱ्या पदार्थातून धोकादायक आण्विक प्रारणे बाहेर पडतात। याची विल्हेवाट लावणे हा जटिल प्रश्न आहे। तसेच अणुऊर्जा केंद्रात अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्रारणांमुळे प्रचंड जीवितहानी होऊ शकते। आता आपण नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र याविषयी माहिती घेऊयात। यात इंधन म्हणून नैसर्गिक वायू वापरतात। याच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान व दाबाच्या वायूने फिरणारे टर्बाइन वापरले जाते, म्हणून यास नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र म्हणतात। याची रचना आपण प्रवाह आकृतीच्या साहाय्याने लक्षात घेऊ। यात कॉम्प्रेसरच्या साहाय्याने ज्वलन कप्प्यात उच्च दाबाची हवा सोडली जाते। तिथे नैसर्गिक वायू आणि हवा एकत्र येऊन त्याचं ज्वलन केलं जातं। यातून आलेल्या अति उच्च दाबाच्या व तापमानाच्या वायूमार्फत टर्बाइन फिरवला जातो व जनित्राच्या साहाय्याने विद्युत निर्मिती होते। हेच आपल्याला आराखड्याच्या साहाय्याने देखील समजून घेता येईल। आता यातील ऊर्जा रूपांतरण आपण विचारात घेऊ। नैसर्गिक वायूमध्ये रासायनिक ऊर्जा सामावलेली असते। त्या वायूच्या ज्वलनानं गतिज ऊर्जा मिळवली जाते। या ऊर्जेच्या साहाय्याने टर्बाइनला गतिज ऊर्जा मिळते आणि जनित्राच्या साहाय्याने विद्युत ऊर्जा आपल्याला मिळू शकते। आता आपण 3 प्रकारच्या विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रांची माहिती घेतली। यात कोळसा, नैसर्गिक वायू, आण्विक इंधने वापरून विद्युत ऊर्जा निर्मिती केलेली आहे। ही पर्यावरण स्नेही नाही। याच्या वापरामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ शकतात। आता आपण जलविद्युत ऊर्जा याविषयी माहिती घेऊयात। जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये केले जाते। वाहते गतिमान पाणी धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या टर्बाइनपर्यंत आणून टर्बाइन फिरवलं जातं। त्याला जोडलेलं जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते। वरील विविध टप्पे आपण प्रवाह आकृतीच्या साहाय्याने विचारात घेऊ। जलविद्युत केंद्रातील विविध टप्पे। यात पाण्याचा स्थितीज ऊर्जा असलेला साठा, पाण्यावर चालणारे टर्बाइन, जनित्र आणि त्याच्या साहाय्याने विद्युत ऊर्जा। हे टप्पे आपण या आकृतीच्या साहाय्याने विचारात घेऊ। पावसाचं पडलेलं पाणी हे उंचावर साठवलं जातं। यामध्ये स्थितीज ऊर्जा सामावलेली असते। हे पाणी गतिज ऊर्जेच्या साहाय्याने आणलं जातं। त्याच्या साहाय्याने टर्बाइन्स फिरतात आणि जनित्राच्या साहाय्याने विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाते आणि ही विद्युत ऊर्जा वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवली जाते। आता यामध्ये असणारं ऊर्जा रूपांतरण दर्शवणारी आकृती आपण विचारात घेऊ। पाण्याचा स्थितीज ऊर्जा असलेला साठा, त्याचं रूपांतर वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जेत होतं। या गतिज ऊर्जेच्या साहाय्याने टर्बाइनला गतिज ऊर्जा मिळते आणि जनित्राच्या साहाय्याने विद्युत ऊर्जा मिळवली जाते। आता आपण काही प्रश्न विचारात घेऊयात।
विद्यार्थी मित्रांनो, धरणाच्या उंचीच्या संदर्भामध्ये बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी आपल्याला दिलेले आहेत. या संदर्भातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या विषयी आपण विवेचन करूया. पहिला प्रश्न आहे, बिंदू बीच्या संदर्भात किती पाण्याच्या स्थितीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होईल? धरणाच्या एकूण उंचीच्या जवळपास मध्यभागापासून बिंदू बी पासून पाणी एका मार्गिकेतून टर्बाईनपर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यामुळं झडप उघडल्यानंतर बी पासूनचं पाणी गतीनं वाहू लागेल आणि तेवढ्या गतिमान पाण्याची स्थितीज ऊर्जा गतिज ऊर्जेत रूपांतरित होईल. दुसरा प्रश्न, टर्बाईनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू ए ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल? ए या ठिकाणापासून मार्गिकेमार्फत पाणी अधिक वेगाने येईल. त्यामुळं टर्बाईनची पाती अधिक वेगानं फिरल्यामुळं अधिक परिणामकारक विद्युत निर्मिती आपल्याला मिळू शकेल. तिसरा प्रश्न, टर्बाईनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू सी या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल? सी ठिकाण आणि टर्बाईनचं ठिकाण हे साधारण समपातळीत आहे. त्यामुळं सी ठिकाणाहून मार्गिकेमार्फत पाणी अधिक वेगानं वाहणार नाही. त्यामुळं टर्बाईनची पाती वेगानं फिरणार नाही व विद्युत ऊर्जा निर्मिती अपेक्षित होणार नाही. आता या जलविद्युत निर्मितीचे काही फायदे आपण विचारात घेऊयात. जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारचे इंधनाचे ज्वलन होत नसल्यामुळे इंधन ज्वलनातून होणारे प्रदूषण होत नाही. धरणात पुरेसा पाणीसाठा असल्यास पाहिजे तेव्हा वीज निर्मिती करणं शक्य आहे. वीज निर्मिती करताना धरणातून पाणी जरी वापरले गेले तरी पावसामुळे धरण पुन्हा भरल्यास वीज निर्मिती अखंड होऊ शकते. जसे याचे काही फायदे आहेत तसेच या निर्मितीमुळे निर्माण होणारे काही प्रश्न देखील आहेत. त्याचं जरा आपण या ठिकाणी चर्चा करूयात. धरणात साठवलेल्या पाण्यामुळं पाठीमागची खूप मोठी जमीन पाण्याखाली येऊन काही गावं विस्थापित होऊ शकतात. विस्थापित लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन, जंगले पाण्याखाली येऊ शकतात. तसेच वाहत्या पाण्याचा प्रवाह अडल्यामुळं पाण्यातील सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. आता आपण या जलविद्युत केंद्राचा अभ्यास केलेला आहे. आता याचे आपण काही फायदेही बघितले, काही प्रश्नही बघितले. बघा, जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारचे इंधनाचे ज्वलन होत नसल्यामुळं इंधन ज्वलनातून होणारे प्रदूषण होत नाही. परंतु मोठ्या धरणांमुळं होणारे लोकांचे विस्थापन तसेच त्यामुळं पाण्याखाली जाणारी जंगलं, सुपीक जमीन, पाण्यातील जीवसृष्टीवर होणारा विपरीत परिणाम यामुळं जलविद्युत केंद्रे ही पर्यावरण स्नेही आहेत किंवा नाहीत हा नेहमीच वादाचा मुद्दा ठरलाय. याविषयी तुमचं स्वतःचं मत तुम्ही मांडू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही रिप्लाय देऊ शकता. पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती. वाहत्या हवेतील ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्मिती करता येते. वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला पवनचक्की असं म्हणतात. या पवनचक्कीचा आराखडा या ठिकाणी दिलेला आहे. याचं कार्य कसं चालतं हे आपण विचारात घेऊयात. ही टर्बाईनची पाती आहेत. या पात्यांवर हवा आदळली की ही पाती फिरतात. टर्बाईनचा अक्ष हा गती वाढवणाऱ्या गिअर बॉक्सला जोडलेला असतो आणि हा गिअर बॉक्स जनित्राला जोडलेला असतो. फिरणाऱ्या पात्यांमुळं जनित्र फिरते आणि विद्युत निर्मिती होते. हेच आपण प्रवाह आकृतीच्या सहाय्याने देखील समजून घेऊ शकतो. विशिष्ट वेगानं वाहणारा वारा यामध्ये गतिज ऊर्जा असते. याच्या सहाय्यानं मोठी पाती असलेल्या टर्बाईन फिरतं. टर्बाईन फिरलं की जनित्राच्या सहाय्यानं विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. आता पवन ऊर्जेपासून
विद्युत निर्मितीतील विविध टप्पे या प्रवाह आकृतीद्वारे आपण पाहूयात. वाहत्या वाऱ्यामध्ये गतिज ऊर्जा असते. ही गतिज ऊर्जा टर्बाईनला मिळते, टर्बाईनला गतिज ऊर्जा प्राप्त होते आणि त्याच्या साहाय्यानं विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. या आकृतीत आपल्याला पवनचक्कीची उंची आणि पात्याची लांबी यानुसार वेगवेगळ्या आकाराच्या पवनचक्क्या दिसत आहेत. पवनचक्क्याची लांबी जास्त असेल तर जास्त विद्युत ऊर्जा निर्माण होते. त्यामुळं भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा त्याच्या उपयोगानुसार वेगवेगळ्या आकाराच्या पवनचक्क्या बसवल्या जातात. सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. सूर्यकिरणात असलेल्या प्रकाश किरणाचा वापर करून 2 प्रकारे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. यामध्ये सूर्यकिरणात असलेल्या ऊर्जेचा वापर करून जनित्र न वापरता सरळपणे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग न करताही विद्युत निर्मिती करता येते. हे सौर घटामध्ये घडते. सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळपणे विद्युत ऊर्जेत रूपांतरण करतात. आणि दुसरा प्रकार त्याचा, सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत करून त्याद्वारे टर्बाईनच्या साहाय्याने जनित्र फिरवून विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाते. पहिल्या प्रकारे विद्युत निर्मिती करण्यासाठी सौर घटांचा वापर केला जातो. या सौर घटाविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊयात. सौर विद्युत घट. सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेत करतात. या प्रक्रियेला फोटोव्होल्टाईक परिणाम असं म्हणतात. सौर विद्युत घट सिलिकॉन या अर्धवाहकापासून बनलेले असतात. सिलिकॉनचं क्षेत्रफळ जर 1 सेंटीमीटर वर्ग असेल तर त्यातनं निर्माण होणारी विद्युतधारा 30 मिली अँपिअर असते आणि त्यातनं विभवांतर 0.5 व्होल्ट निर्माण होतं. सिलिकॉनचं क्षेत्रफळ 100 सेंटीमीटर वर्ग असेल तर त्यातनं निर्माण होणारी विद्युतधारा 3 अँपिअर असते आणि विभवांतर मात्र तेवढंच असतं. याचा अर्थ सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून नसते. सौर घटापासून मिळणारी विद्युत ऊर्जा दिष्ट स्वरूपाची असते, म्हणजेच DC स्वरूपाची असते. सौर घटापासून ऊर्जा केवळ सूर्यप्रकाश उपलब्ध असतानाच तयार होते. इतर वेळी ही ऊर्जा वापरायची असल्यास ती विद्युत घटात साठवून ठेवावी लागते. अनेक सौर पॅनल एकसर आणि समांतर रीतीने जोडून पाहिजे तेवढी विद्युतधारा आणि विभवांतर मिळवता येते. या ठिकाणी सौर घटाची आकृती आपल्याला दिसते. असे अनेक सौर घट एकत्र येऊन सौर पॅनल बनतं. अनेक सौर पॅनल एकसर पद्धतीने जोडून स्ट्रिंग बनते. इथे ही आकृती दिसते. हे सौर पॅनल आहेत आणि हे एकसर पद्धतीनं जोडलेले आहेत आणि असे अनेक स्ट्रिंग समांतर पद्धतीनं जोडून सौर ॲरे बनतात. सौर विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा. इथं आराखडा आकृतीमध्ये आपल्याला दिसतोय. याच्यामध्ये अनेक सौर पॅनल एकत्र जोडलेले आहेत आणि याच्या साहाय्यानं आपल्याला विद्युत निर्मिती करता येते. या मार्फत निर्माण झालेली ऊर्जा ही दिष्ट स्वरूपाची असते आणि इन्व्हर्टर मार्फत आपण AC स्वरूपाच्या विद्युत ऊर्जेत रूपांतर करू शकतो. ही ऊर्जा निर्मिती होताना कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. मात्र याची मर्यादा ही सूर्यप्रकाश असतानाच विद्युत निर्मिती होऊ शकते. कच्छ, गुजरात या ठिकाणी जगातील सर्वात मोठं सोलर पार्क उभं केलं जातंय याची आपल्या सर्वांना कल्पना असेलच. सौर ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा मिळवण्याचा दुसरा प्रकार म्हणजे सौर औष्णिक विद्युत केंद्र. सूर्यप्रकाशापासून औष्णिक ऊर्जा मिळवून टर्बाईनच्या साहाय्यानं विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. या केंद्रातील विविध टप्पे आपण पाहूया. यामध्ये सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तकांचा वापर केला जातो. एकत्रित झालेल्या सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषण्यासाठी शोषक असतात. याच्या साहाय्यानं पाणी गरम होऊन वाफेवर चालणारे टर्बाईन्स आणि या टर्बाईनच्या साहाय्यानं जनित्राच्या साहाय्यानं ऊर्जा निर्मिती केली जाते. सौर परावर्तक दिसतंय आपल्याला. याच्यामध्ये शोषक दिसतोय. याच्यामध्ये उष्ण पाण्याचा प्रवाह निर्माण होतो कारण या ठिकाणी
जास्तीत जास्त उष्णता पाण्याला मिळते। आता या निर्मिती केंद्राचा आराखडा आपण पाहूयात। सूर्यकिरण परावर्तित करणारे अनेक परावर्तक या ठिकाणी वापरलेले आहेत। याच्यामध्ये सूर्यकिरण जे आहेत हे एका शोषकावर केंद्रित केले जातात। त्या ठिकाणी उष्णता ऊर्जा निर्माण होते। या उष्णतेच्या सहाय्याने पाण्याचं वाफेत रूपांतर होतं आणि त्यामुळे टर्बाइन फिरून जनित्राच्या सहाय्याने विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते। ही वाफ संगणकामध्ये येऊन कूलिंग टॉवरच्या सहाय्याने त्याचं परत पाण्यात रूपांतर होऊन ते परत सौर परावर्तकाकडे पाठवलं जातं। अशा प्रकारे या विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनात ऊर्जेचा वापर हा अनिवार्य असला तरी तो आवश्यक तेवढाच काळजीपूर्वक आणि काटकसरीने करणं गरजेचं आहे।